क्रिकेटचा या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी आमचे परमस्नेही या ठिकाणी आलेले आहेत मेजर नवनाथ जिगेशे आणि मेजर रमेशजी सोनवणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी समस्त चरवली प्रीमियर लीग तर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नक्कीच सर, सगळ्यांचं स्वागत असेल, मान्यवरांचं स्वागत असेल. या मॅच कडे सेमीफायनलची मॅच आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतात अरुण भोईर सर, द मॅन फ्रॉम किन्हवली. स्ट्राईकचा बार सांभाळताय सीपीएल अध्यक्ष प्रवीण फरडे इज ऑन स्ट्राईक. लेट्स प्ले लाईट आर्म राऊंड द विकेट ना. ओ थोडा वेट अँड वॉचच्या भूमिकेत बघायला मिळतं. अतिशय दर्जेदार क्वालिटीचा क्रिकेट या मैदानावर बघायला मिळतं. खऱ्या अर्थानं चेरोली म्हणजे क्रिकेटची पंढरी समजली जाते. यावेळेस पहिला चेंडू सफल येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. थोडा मार्जिन कमी राहिलं, नाही तर त्रिफळा उद्ध्वस्त झाला असता. पिंटू शहा नक्कीच प्रोत्साहन देतात आपल्या गोलंदाजाला, कारण पहिल्या चेंडूवर विकेट मिळवण्याची सुवर्ण संधी होती. निर्धाव चेंडू. संजय सर, एक मोठी टक्कर, एक मोठी लढत बघायला मिळते किन्हवली वर्सेस चेरोली. साहजिकच चेरोली संघाचं सुद्धा मोठ्या धावसंख्येवर भर. नक्कीच या व्यासपीठावर एक गोड व्यक्तिमत्व उपस्थित झालं. आदरणीय तुकारामजी दळवी सर यांचं आगमन झालं. स्वागत असेल सर सीपीएलच्या वतीनं. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर येता येता अरुणजी भोईर आणि सामना करतायत मेजर प्रवीण फरडे. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला परंतु अंदाज चुकला. चेंडू होतोय निर्धाव, पण सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ते अरुण भोईर यांची. सर अनुभवी गोलंदाज आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव सर्वात मोठा गुरु असतो आणि अरुण भोईर या आपल्या अनुभवाचा पूर्णपणे वापर करताना दिसत आहेत. प्रवीण मेजर पुन्हा एकदा स्ट्राईकचा बार सांभाळतायत. एका धडाकेबाज फलंदाजाला सामना करत असताना अरुणजी भोईर नक्कीच वेगवेगळ्या चेंडूंचा या ठिकाणी वापर करतील. या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने कार्पेट शॉट खेळताना एक धाव पूर्ण होते. धावसंख्या वाढते, संघाचं खातं खोललं जातं. या धावसंख्येनं धावसंख्या होते 1. नक्की सर, एक धाव होतीये मिड विकेट आणि झोन मध्ये एक धाव अर्जित केली जाते. स्ट्राईक रोटेट करून रुपेश फरडे एक हार्ड हिटर फलंदाज आहे, चांगला फलंदाज आहे, एक स्फोटक फलंदाज आहे. सेमीफायनलच्या मॅच मध्ये आपली बॅटिंगची करिश्मा दाखवण्यासाठी सज्ज आहे. यॉर्कर. यावेळेस मात्र पंचांकडे अपील झाली, अपील फेटाळली आहे. पंच निर्देशित करतात दिस इज अ नॉट आउट. नक्कीच, परंतु कौतुक करावं लागेल सर अरुण भोईर सरांचं. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फॉलो केलं फलंदाजाला, अचूक लाईन आणि लेंथ सांभाळली आणि पूर्णपणे यॉर्क केलं फलंदाजाला. खडे सर, या सामन्यामध्ये मला वाटतंय रुपेश फरडे यांना नॉन स्ट्राईकला आमंत्रित केलं गेलेलं आहे. निश्चितच एक वेगळी रणनीती पाहायला मिळते चेरोली संघाकडून. यावेळेस मिस टाइम शॉट. रुपेश फरडे फटका चुकलाय. ओ माय गुडनेस. पिंटू शहा कॅचेस विन द मॅचेस. सोपा झेल सोडला जातोय आणि रुपेश फरडेला एक संजीवनी प्रदान करणारा जीवदान मिळत आहे. हा झेल किती महागडा ठरेल, कारण सर रोहित शर्मा ज्या वेळेस 28 धावांवर होता त्यावेळेस तिसरा पराजयाने त्याचा झेल सोडला होता आणि तब्बल 264 धावांची वादळी खेळी रोहित शर्मानं साकारली होती. तो रुपेश फरडे किती महागडा ठरतोय येणारे चेंडू सांगून जातील. निश्चितच एक खूप मोठी चूक केलेली आहे या ठिकाणी किन्हवली संघाच्या सर्व फिल्डरांनी. एकंदरीत पाहतो की आपण 6 ते 7 जण एक झेल पकडण्यासाठी धावलेले फिल्डर्स. नक्कीच नवनाथजी विषय मेजर आणि रमेशजी सोनावळे कल्याण यांचं आगमन झालंय. स्वागत असेल सर. ही खूप मोठी चूक म्हणावी लागेल. खऱ्या अर्थात रुपेश एक हार्ड हिटर फलंदाज आहे. काही करायची आहे. क्रिकेटचं सूत्र सर सांगतं क्रिकेट कॅचेस विन द मॅचेस. झेल टिपा मॅच जिंका. मोठी पश्चातापाची वेळ आलेली असेल कदाचित किन्हवली संघावर. ज्या पद्धतीने या ठिकाणी काहीतरी व्यत्यय येतोय, परंतु किन्हवली संघानं सहकार्य करायचंय. लवकरात लवकर सामना सुरू करायचा या ठिकाणी. सर हाफ ट्रॅकर चेंडू. कौतुक करावं लागेल अरुण भोईर सरांचं, कारण लाजवाब गोलंदाजी आहे. समोर 2 मातब्बर खेळाडू असताना कुठल्याही प्रकारे न डगमगता ध्येयानं प्रेरित होऊन खऱ्या अर्थानं गोलंदाजी केली जाते आणि विकेटची संधी निर्माण केली होती, परंतु त्या संधीचा फायदा करून घेऊ शकले नाहीये. गोलंदाजाला सहकार्याची आवश्यकता असते. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आहेत अरुण भोईर आणि सामना करतील मेजर प्रवीण फरडे. चला घाई करायची आहे. कोणाला लागले
धावसंख्या होती आहे 2 धावा आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पिंटू शहा नक्कीच एक संधी डवडली, परंतु धावा 2च आहेत. चेरवली संघाला जी स्टार्ट प्रवीण फळे हे नेहमी करून देत आहेत, त्या षटकामध्ये थोडासा संघर्ष चालू आहे. प्रवीण फळे नेक्स्ट बॉल फेस करतील. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेनं ग्लान्स केलाय. नक्कीच चांगलासा ऑफ ड्राईव्ह आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. यावेळेस 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि षटक संपतात. आफ्टर फर्स्ट ओव्हर स्कोर ऑन बोर्ड 3 रन्स विदाउट विकेट. चेरोली संघ 4 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे क्रिकेट विथ म्युझिक. मनोज साबळे यांच्या बोटातील जादू आपण भुली. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज मनोज गायकवाड. नक्कीच 13 विकेट्स आहेत मनोज गायकवाड. टॉप विकेट टेकर आहेत. सूरज फरडे यांच्या सोबत आहेत. घाई करायची. एक्स्ट्रा प्लेअर असेल तर आतमध्ये पाठवून द्या. कृपया सहकार्य करा. मॅचला उशीर होतोय. नक्कीच फक्त 5 मॅच मध्ये ही करामत केलेली आहे सूरज फरडेनं आणि 7 मॅच मध्ये करामत केलेली आहे मनोज गायकवाडनं. 13 विकेट्सवर या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरीनं सज्ज झालाय. यावेळेस रुपेश फरडे स्ट्राईकचा भार सांभाळत आहेत. यावेळेस रुपेश फरडे नक्की चांगला फटका आहे. ऑफसाईडच्या दिशेनं लॉंग ऑफ झोन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. भैरव देशमुख. सिंगल कंप्लीट केली जाते. स्ट्राईकचा भार सांभाळून पुन्हा एकदा सांभाळत आहेत प्रवीण फरडे सर. नेक्स्ट बॉल वन्स अगेन प्रवीण फरडे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडू. अतिशय जबरदस्त टप्पा बघायला मिळतो. लाईन आणि लेन सुरेख सांभाळली जाते मनोज गायकवाड यांच्या मार्फत. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारण्यात आतापर्यंत यश मिळत नाहीये चेरवली संघाला. नेक्स्ट बॉल 15 ते 20 पावलांचा रण घेऊन राईट आर्म उर्ध विकेटनं गोलंदाजी चालू आहे मनोज गायकवाड यांची. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटनं चेंडू भिरकावून दिला लॉंग लेग झोन मध्ये. प्रवीण फरडे यांच्या बॅटिंगचा क्लास. चेंडू सीमारेषे पार. चौकार. 4 धावा. धन्यवाद. हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि दिशा दिली लेग साइडच्या दिशेने. या चेंडूवर 4 धावा येतात. धावसंख्या 4 न पुढे जाते. पोहोचते 9 धावांवर. वन्स अगेन प्रवीण फरडे. रिवा सुई पाटे. वॉल शॉट. सुई मधून धागा काढावा त्याप्रमाणे चेंडू जातोय. थर्ड मॅन रिले सीमारेषे पार. चौकार. वनविले
फड़े उन्हीं को मिलते हैं जिनके पंखों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. हा फटका खेळण्यासाठी खूप कॉन्फिडन्स पाहिजे, खूप आत्मविश्वास पाहिजे, खूप जिद्द पाहिजे आणि क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेले प्रवीण फरडे या फटक्यामध्ये महारथ हासिल आहे. चौकार धावसंख्या पुढे जातीये, पोहोचतीये 13 धावांवर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फेस करतील प्रवीण फरडे. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, यावेळेस चेंडू गगनाला भिडलाय, चेंडू उंच हवेत आहे, सोपा झेल टिपला जातोय भाईराव देशमुख यांच्या माध्यमातून. प्रवीण फरडे back to the pavilion. दोन षटकानंतर धावा, या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झालेली आहे 13. अजित फरडे एक वादळ मैदानात येत आहे, एक झंझावात मैदानात येतोय. नाम नाही ब्रँड बॉस अजित फरडे इज ऑन नॉन स्ट्राईक. रुपेश फरडे पुन्हा एकदा. मनोज गायकवाड पुन्हा एकदा शेवटचा चेंडू टाकेल या षटकातील. रुपेश फरडे टायमिंग साधलाय, नजाकत क्लास, षटकार, 6 धावा. दोन षटकानंतर धावा होत आहेत चेरोली संघाच्या. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र एक अशी जोडी खेळती आहे त्या जोडीनं खऱ्या अर्थानं या मैदानाचा इतिहास रचलाय. खऱ्या अर्थानं तब्बल 28 चेंडूमध्ये शतक झळकावण्याचा महाविक्रम ज्या फलंदाजाच्या नावावर आहे, तो फलंदाज, तो चेरोली संघाचा अवलिया फलंदाज अजित फरडे मैदानात आहे. निश्चितच दुसऱ्या षटकामध्ये चेरवली संघाची ज्या पद्धतीने धावसंख्या वाढलेली आहे, एकंदरीत प्रति षटकामध्ये जी सरासरी ठेवायला हवी त्या सरासरी अपेक्षित सरासरीप्रमाणे आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते चेरवली संघाची. पुन्हा एकदा रुपेश फरडे आणि अजित फरडे आणि बॉलिंग मार्कवर आहेत अरुण भोईर. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येत आहेत अरुण भोईर. नक्कीच अरुण भोईर सर येतात, वैयक्तिक दुसरा संघासाठी तिसरं षटक घेऊन येतात. अजित फरडे आणि रुपेश फरडे हे दोन फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावलेले आहेत. पिंटू शहा यष्टीरक्षण सांभाळतात, लॉंग ऑन लॉंग ऑफ, नक्कीच मिड विकेट, कॉर्नर झोन मध्ये, लॉंग लेग झोन मध्ये आणि ऑफसाईडच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक. नक्कीच अशा पद्धतीनं फिल्डिंग सजलेली आहे अजित साठी. नेक्स्ट बॉल, यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, नक्कीच हाफ ट्रॅकर चेंडू आता उसळी घेतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता. नक्कीच व्यासपीठावर ज्या गोड व्यक्तिमत्वांचं आगमन झालं, आदरणीय बोरिवलीची पोलीस स्टेशन रिसेप्शन स्टाफ, PSI निलेशजी मोरे साहेब, PSI योगीजी पाटील साहेब, सतीशजी सावंत साहेब, आदरणीय गाडवे साहेब यांचं आगमन थोड्याच वेळात या व्यासपीठावर होणार आहे. अजित फरडे एक मोठा प्रहार, मोठा ब्लास्ट, मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द 4 रन्स, 4 धावा. निश्चितच चेरवली प्रीमियर लीग आणि आमचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी फरडे यांच्यावर नितांत प्रेम करणारे आणि संदेश स्पोर्ट्स चेरवलीच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले बोरिवली पोलीस ठाणे डिसेक्शन स्टाफचे सन्माननीय मेजर रेवानजी गोसावी, मेजर लक्ष्मणजी तडवी, मेजर सचिनजी गुडगे,
मेजर गोविंदजी चारोस्कर आणि मेजर कुणालजी संखे साहेब यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर बोरिवली पोलीस ठाणे क्राईम ब्रँच तर्फे काही सन्मान्य ऑफिसर्स या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, उपस्थित होत आहेत. सन्मान्य PSI निलेशजी मोरे साहेब, सन्मान्य PSI योगेशजी पाटील साहेब, सन्मान्य सतीशजी सावंत साहेब आणि गाडवे साहेब यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. नक्कीच वाईड चेंडू असेल, एक्स्ट्राच्या रूपानं भर पडती आहे. धावसंख्या 1 न जाते. नक्की स्काय स्पोर्टचे मालक आदरणीय हरड साहेब यांचं शुभागमन या व्यासपीठावर झालंय. मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. मॅन ऑफ द उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांच्या वतीनं बॅट आम्हाला उपलब्ध आहे आणि सहकार्याची एक संधी त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. धन्यवाद. यावेळेस धावा होत आहेत चिरवली संघाच्या. धावफलकावर सजल्या जात आहेत 24 धावा. तिसरं षटक मार्गास्त आहे अरुण भोईर सर यांचं. अजित फडे आणि रुपेश फडे अजूनही खेळपट्टीवर आहेत. चांगली पार्टनरशिप दोघांच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतीये. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फेस करतील अजित फडे. ओ थोडं कॉलिंग चुकलं होतं, परंतु शेवटच्या क्षणाला अजितनं कॉल केला की नक्कीच ही धाव नाहीये ना. आज रुपेश सेफ झोन मध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अजित टू अरुण. यावेळेस मात्र स्टेप आउट चेंडू खेळलाय. एक मोठा प्रहार अजितच्या बॅट मध्ये येतोय. षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. बोरिवली पोलीस स्टेशन क्राईम ब्रँचचे सन्मान्य ऑफिसर्स यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सन्मान्य निलेश मोरे साहेब, सन्मान्य PSI योगेश पाटील साहेब, सन्मान्य सतीश सावंत साहेब, सन्मान्य गाडवे साहेब. रिव्ह्यू मागितलेला आहे सर. थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग आहे. यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. तर नक्कीच सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. मी व्यवस्थापन समितीला विनंती करतोय की आपण सर्व मान्यवरांना या ठिकाणी घेऊन यायचं आहे. शॉर्ट सिग्नल प्लीज. बोरिवली पोलीस ठाणे क्राईम ब्रँचचे सन्मान्य ऑफिसर, चेरवली प्रीमियर लीग वर्ष 5वे सर्व पाहुण्यांचं मी शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. काही क्षणामध्ये उपस्थित सर्व मान्यवर क्रिकेट मंचावर उपस्थित असतील. नक्कीच प्रवीण मेजर आमचे यांच्यावरचं अतोनात प्रेम, आपुलकी, माणुसकी या सर्वांचा जे काही एकत्रित त्रिवेणी संगम म्हणजेच बोरिवली पोलीस ठाणे क्राईम ब्रँचचे काही ऑफिसर्स नॉट आउट डिसिजन आहे आमच्या अंपायर्स कॉल. व्यासपीठावर थोड्याच वेळात त्यांचं आगमन होईल. PSI निलेशजी मोरे साहेब, PSI योगेशजी पाटील साहेब, सतीशजी सावंत साहेब आणि गाडवे साहेब, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे, मनस्वी स्वागत आहे. सुस्वागतम अथ स्वागतम, शुभ स्वागतम. नक्कीच सर. या व्यासपीठावर आगमन होत आहे आदरणीय बोरिवली पोलीस स्टेशन क्राईम ब्रँचचे ऑफिसर PSI निलेशजी मोरे साहेब, PSI योगेशजी पाटील साहेब, सतीशजी सावंत साहेब, गाडवे साहेब यांचं शुभागमन या व्यासपीठाच्या दिशेने होत आहे. धन्यवाद धन्यवाद. 3 षटकानंतर धावा होत आहेत. धावफलकावर 30 धावा. अजित आणि रुपेश अजूनही मैदानावर खेळतायत. चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाज कल्पेश. नक्कीच कल्पेशची उणीव जाणवली होती, परंतु आज मात्र आपल्या संघासाठी धावून येतोय. वैयक्तिक पहिलं, संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय. 3 षटकानंतर धावा होत आहेत 30 धावा. धावफलकावर सजल्या जात आहेत. स्ट्राईकचा वर सांभाळतोय रुपेश फडे, स्वतः मेजर पोलीस सेवेत कार्यरत असलेले रुपेश.
हाफ ट्रॅकर चेंडू, नक्कीच चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय, लेग साईडच्या दिशेने भिरकावून दिला, चेंडू जातोय सीमा रेषे पार, रुपेशच्या बॅट मध्ये येतोय चौकार. 4 धावा. कॅमेरामन कॅमेरा या साईडला या दिशेला फिरवायचा आहे. नक्कीच धावा येत आहेत धावफलकावर. 34 धावा आणि ही जोडी जमलेली आहे मैदानावर. खऱ्या अर्थानं एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जाते रुपेश फरडे. अतिशय जबरदस्त बॅटिंग अजित आणि रुपेश करतोय. कल्पेशच्या पहिल्या चेंडूचा समाचार घेतोय, चेंडू येतोय चौकाराच्या दिशेनं, 4 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या होती 34. प्रवेशद्वाराकडे कॅमेरा ऑन करायचा आहे. नक्कीच नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फेस करेल रुपेश फरडे. खरं तर शिरवली प्रीमियर लीगचं ज्या पाहुण्यांनी या ठिकाणी दखल घेतलेली आहे, निश्चितच आपलं कर्तव्य आहे की अशा पाहुण्यांचं ज्यावेळेस आगमन होतं आहे, आपण समस्त चिरवली परिसरातील सर्व क्रिकेटप्रेमी, समस्त खेळाडू यांच्या वतीने या पाहुण्यांची सुद्धा आपण दखल घेत आहोत, त्यांचं स्वागत करत आहोत. थोड्याच वेळात सन्मान्य पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होईल. इट इज अ नो बॉल. फील्ड रिस्ट्रिक्शन थोडी नक्कीच मिस्टेक झाली किनवली संघाकडनं. पंच निर्देशित करतात की हा नो बॉल असेल आणि पुढील चेंडू फ्रीट. फ्रीट म्हणजे पर्वणी, फ्रीट म्हणजे नक्कीच एक दुधामध्ये साखर ज्याप्रमाणे पडते त्याप्रमाणे चेरवली संघासाठी. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा कल्पेश भेरे टू रुपेश फरडे. ओ यावेळेस टायमिंग थोडं मिसटाइम झालंय, परंतु डिस्टन्स कव्हर केलंय. सीमा रेषा दिशेनं चेंडू जातोय लॉंग लेग झोन मध्ये. एकच धाव या चेंडूवर अर्जित केली जाते. धावसंख्या पोहोचती आहे 36 धावांवर. 36 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 36 धावा धावफलकावर. 36 रन्स ऑन स्कोर बोर्ड. कल्पेश टू अजित फरडे. अजित फरडे अतिशय जबरदस्त फॉर्म मध्ये या सिरीज मध्ये. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न, लेग साईडच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न होता, परंतु फॉलो केलं गोलंदाजानं आणि अचूक टप्प्यावर चेंडू टाकला. विसावतो यष्टीरक्षक पिंटू शहा यांच्या हातात निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे धावफलकावर. 36 धावा. षटक मार्गस्थ आहे चौथं. 6 षटकांचा सामना, चौथं षटक मार्गस्थ. 36 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट न कल्पेश भेरे. ओ यावेळेस पंच दंडित करतात या चेंडूला. निलेश महाजन सर यांचा इशारा येतोय. वाईड चेंडू असेल. एक्स्ट्राज मध्ये भर पडते. धावसंख्या 1 न पुढे जाते. 37 धावा धावफलकावर. कुठेतरी वाईड चेंडू नक्कीच डोकेदुखी ठरत असतात. एक्स्ट्राज धावा संघाच्या अपोजिट संघाच्या खात्यामध्ये भर टाकत असतात. यासाठी लाईन आणि लेंथ, तुमचा टप्पा, तुमची डायरेक्शन खूप महत्वाची. गोलंदाजी करत असताना भात्यातील जे अस्त्र असतं, नकल बॉल, स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, सगळं काही साधणं गरजेचं. यावेळेस कल्पेश पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ज्या मार्कवर सज्ज आहे अजित फरडेसाठी. यावेळेस मोठा प्रहार बघायला मिळतोय. अजित फरडे यावेळेस झेल सुटला जातोय, परंतु आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला, आपल्या आगमनाने सोहळ्याचा रंग आला. अर्थात चेरवली प्रीमियर लीग वर्ष 5वे अध्यक्ष प्रवीणजी फरडे यांच्यावर नितांत प्रेम करणारे आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले बोरिवली पोलीस ठाणे क्राईम ब्रँचचे सन्मान्य ऑफिसर्स, आदरणीय पीएसआय निलेशजी मोरे साहेब, आदरणीय पीएसआय योगेशजी पाटील साहेब, आदरणीय सतीशजी सावंत साहेब, आदरणीय गाडवे साहेब. खऱ्या अर्थानं जीवनाचं रहाडगाडगं बाजूला सारून काही माणसं एकत्र येतात आणि त्यांच्या विचारातून अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन होत असतं. प्रवीण फरडे सर यांच्या विनंतीला मान देऊन आज व्यासपीठावर अनेक मान्यवरांची मानदेळी उपस्थित आहेत. अनेक मान्यवरांचं पुन्हा एकदा सीपीएलच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. यावेळेस एक यलगार, एक मोठा प्रहार, षटकार येतोय अजित फरडे यांच्या बॅट मधनं.
धन्यवाद. धन्यवाद. नक्कीच काही माणसांचं येणं फक्त सर नुसतं येणं नसतं, तर आपल्या हृदयावर कोरलेलं एक सुरेख लेणं असतं. निश्चितच प्रवीण फरडे सर यांच्या विनंतीला मान देऊन त्यांचा स्टाफ या ठिकाणी उपलब्ध झाला. खऱ्या अर्थानं त्यांचं आगमन झालं. बोरिवली पोलीस ठाणे क्राईम ब्रांचचे ऑफिसर आदरणीय निलेश मोरे साहेब, योगेश पाटील साहेब, सतीश सावंत साहेब, गाडवे साहेब, त्याचबरोबर मेजर रेवान गोसावी साहेब, लक्ष्मण तडवी सर, त्याचबरोबर सचिन गुडवे सर, रोहित चारोस्कर सर, कुणालजी संखे सर यांचं आगमन झालं. ओ अजित फरडे यावेळेस लॉक स्वीप टुवर्ड्स द एक्साइट रिजन. चेंडू पुन्हा एकदा गवसली घालतो षटकाराला 6 धावा. या ठिकाणी आमचे परमस्नेही धन्यवाद. समीरजी पडवळ आणि लक्ष्मणदादा पडवळ यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा सीपीएलच्या वतीने नक्कीच मी आज हार्दिक सर स्वागत शेवटचा करतो. दिवस आहे. अनेक मान्यवरांची मांदिळे या व्यासपीठावर लाभलेल्या खऱ्या अर्थानं शब्दांनाही कोड पडावं अशी काही माणसं असतात. आपलं किती सद्भाग्य असतं जेव्हा ती आपल्यात असतात. खऱ्या अर्थानं सदरक्षणाय खलनिग्रहणाय देशाची सेवा करता करता क्रिकेट साठी सुद्धा प्रेम जपलं जात आहे. प्रवीण फरडे यांच्या विनंतीला मान देऊन आज मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत चेरवली संघाच्या 51 धावा. सहा षटकांचा सामना. कोण होईल फायनलिस्ट, या मॅचचा विजेता ठरेल. खऱ्या अर्थानं चेरवली की किन्हवली. पुढील सेमीफायनल असेल अल्याणी वर्सेस शिणवे. काटी की टक्कर बघायला मिळेल. ताश के पत्तों से महल नहीं बनता, टूटा हुआ तारा कभी दरिया में नहीं गिरता, और एक बार हारने वाला कभी सिकंदर नहीं बनता. जिंकायचं असेल, कारण हार कर जीतने वाले को बाजी कर कहते हैं. जिंकायचं आहे, आम्हाला लढायचं आहे, त्या ट्रॉफीवर नाव करायचं आहे. यासाठी संघर्ष सुरू आहे चेरवली संघाचा आणि खिनवली संघाचा. धावसंख्या होती धावफलकावर चेरवली संघाची आतापर्यंत 51 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा धावफलकावर. ड्रिंक ब्रिक फिल्डिंग लावून घ्यायची आहे. ड्रिंक ब्रेक होतो या ठिकाणी. नक्कीच 3 षटकामध्ये धावा होत्या. तीस धावा होत्या आणि या षटकामध्ये तब्बल सर 21 धावा आल्या. एक षटक नक्कीच पूर्ण सामन्याचं चित्र पालटलं. अतिशय जबरदस्त अशी बॅटिंग अजित फरडे आणि रुपेश फरडे यांच्या माध्यमातून. सर क्रिकेट म्हटलं की पार्टनरशिप खूप महत्वाची, क्रिकेट म्हटलं की भागीदारी महत्वाची, आणि अजित फरडे आणि रुपेश फरडे प्रत्येक वर्षाचा दांडगानुभव या मैदानावर या 2 फलंदाजांच्या दरम्यान दिसतो आहे. साहजिकच या होम ग्राउंडवर खेळताना त्यांच्या अनुभवाचा एक खूप मोठा फायदा चेरवली संघाला होताना दिसून येतोय. अजूनही दोघे खेळपट्टीवर टिकून राहिल्यानंतर शेवटच्या काही षटकांमध्ये ज्या पद्धतीने धावा कुटण्याचा जमा करण्याचा प्रयत्न करतील, निश्चितच एक मोठी धावसंख्या या ठिकाणी उभी राहिलेली असेल चेरवली संघाची. नक्कीच सर आगाज अच्छा आहे, अंजाम अच्छा होणं जरुरी आहे. ट्रेलर दाखवलाय, पिक्चर बाकी आहे. खऱ्या अर्थानं सुपरहिट पिक्चर कडे वाटचाल करतोय, कारण हाऊसफुल शो चालू आहे अजित फरडे आणि रुपेश फरडे यांच्या माध्यमातून. आता मात्र कमबॅक करावं लागेल किन्हवली संघाला. राहुल शिंदे कालचं सत्र ज्या फलंदाजानं गाजवलं, तब्बल 6 चेंडूमध्ये 6 चौकार ज्या फलंदाजाने लगावले, तो फलंदाज होता राहुल शिंदे. आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज आहे. नक्की समीरजी पडवळ यांचं शुभागमन झालंय, स्वागत असेल व्यासपीठावर. 6वं षटक सुरू होत आहे. गोलंदाज येतोय राहुल शिंदे, द मॅन फ्रॉम किन्हवली. स्ट्राईकचा बार सांभाळतोय रुपेश फरडे, द मॅन फ्रॉम चेरवली. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू फेस करेल रुपेश. गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज गोलंदाज राहुल. फिल्डिंग मध्ये थोडंफार चेंजेस दिसतात. नक्कीच लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड विकेट, लॉंग लेग, फाईन लेग मध्ये, स्क्वेअर लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. अतिशय जबरदस्त प्रकारची फिल्डिंग सजली आहे. रुपेश फरडे पुन्हा एकदा. यावेळेस मोठा प्रहार, टायमिंग साधलाय, चेंडू सीमारेषे पार.
रुपेश फळे यांच्या बॅट मध्ये येतोय षटकार 6 धावा. या 6 धावांनी धावसंख्या पुढे जातीये, पोहोचतीये 57 धावांवर. बूंद बूंद से समुंदर बनताय. एक एक धाव खूप महत्वाची. षटकार चौकारांवर विश्वास ठेवून खऱ्या अर्थानं आपल्या मनगटातील जोर दाखवतोय. रुपेश फळे इज ऑन फायर. नेक्स्ट बॉल वन्स अगेन रुपेश टू राहुल. ओ पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू लेग साइड ग्लान्स केलाय. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव या चेंडूवर अर्जित केली जाते. धावसंख्या एकेरी धावसंख्येने पुढे जाते. स्कोर मूव्ज ऑन 58 रन्स, 58 धावा फलकावर. सर ही जोडी खूप डेंजरस ठरतीये किनवली संघासाठी. साहजिकच किन्हवली संघाला जर अजूनही मोठी धावसंख्या रोखायची असेल तर जोडी फोडण्याचा अतोनात प्रयत्न करावा लागेल. पाहूया बॉलिंग मार्कवर राहुल शिंदे सामना करतोय अजित आणि पुन्हा एकदा चेंडू आकाशाला गवसणी घालतोय. सीधा षटकार. सर या ठिकाणी अजित फरडे आणि रुपेश फरडे या दोन्ही वादळाला रोखणं खूप कठीण होऊन बसले किनवली संघाच्या प्रत्येक गोलंदाजाला. नक्कीच एक वादळ आहे. वादळ म्हणजे मैदानावर घोंगावते. सर 2003चा वर्ल्ड कप आठवतोय. रिकी पॉन्टिंग आपल्या बॅट मधनं षटकारांची आतषबाजी करत होता आणि आक्षेप घेतला की बॅट मध्ये स्प्रिंग टाकली असेल, कार्बनचा थर दिला होता. त्याचप्रमाणे फलंदाजी होती अजित फरडे. प्रत्येक चेंडू भिरकावून देतोय सीमारेषे पार. हा बॅटिंगचा क्लास आहे. अजितच्या मनगटातील जोर आहे. नेक्स्ट बॉल कमबॅक करावं लागेल राहुल शिंदे यांना. हाफ ट्रॅकर and this time ball punished by अजित फळे. षटकार. अजित फळे यांच्या बॅटमधनं लगातार 4 षटकार येतात. कारण मागच्या ओव्हर मध्ये लगातार 2 षटकार लगावले होते आणि आता स्ट्राईक जेव्हा आली तेव्हा सुद्धा लगातार 2 षटकार म्हणजे एकूण लगातार 4 षटकार अजित फळे यांच्या बॅटमधनं येत आहेत. लाजवाब फलंदाजीचं प्रदर्शन होत आहे. ना कद बडा ना पद बडा, जो मुश्किलों में खडा वही सबसे बडा. अजित फळे याचं प्रात्यक्षिक मैदानावर दाखवतो आहे. एक धडाकेबाज फलंदाजी पाहायला मिळते ती अजित फरडे आणि रुपेश फरडे यांच्याकडनं. ज्या पद्धतीने या ठिकाणी फटक्यांची आतिषबाजी चालू आहे, म्युझिक मास्टर सुद्धा स्वतःला रोखू शकत नाही. एक चांगल्या सागर संगीताची त्याला सोबत देत आहेत. खेळाडूंचं प्रोत्साहन या ठिकाणी वाढवत आहेत, आत्मविश्वास वाढवताना दिसून येत आहेत. नक्की सर आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. कारण छत्री पावसाला थांबू शकत नाही, परंतु पावसात उभं राहण्याचं सामर्थ्य नक्की देतेच. आत्मविश्वास यशाची 100% खात्री देत नाही, परंतु जिंकण्याची प्रेरणा देतोय. अजित फळे पुन्हा ऑन द राईज. कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू मारला. या ठिकाणी झेल सुटतोय. कॅचेस विन द मॅचेस. सोपे सोपे झेल सोडले जात आहेत आणि या ठिकाणी नुकसान होतंय की नवली संघाला. धाव संख्या 2 न पुढे जातीये, पोहोचतीये 72 धावांवर. अरुण भोईर सर चुकीला माफी नाही. खडे सर या ठिकाणी केवळ चांगली गोलंदाजी करून चालणार नाही तर क्षेत्ररक्षणाची सुद्धा सोबत व्हायला हो. अजित फळे इज ऑन फायर. वन बाउंस ओव्हर द रो. 4 रन्स, 4 धावा. धावसंख्या होती आहे 76 आणि वैयक्तिक 42 धावांची वादळी खेळी करतोय. वैयक्तिक 42 धावांवर अजित फळे खेळतोय. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. शेवटचा निर्णायक षटक शिल्लक आहे आणि अजित फळेला अर्धशतकासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे 6. धावसंख्या झालेली आहे 76 धावा. रुपेश फळे अजूनही मैदानात, अजित फळे मैदानात. नवीन गोलंदाज येतोय, एक यंगस्टर गोलंदाज आहे विकी भोईर. खाडे सर मला वाटतं या टुर्नामेंट्स मधील 6 षटकांमधील ही उच्चतम खेळी म्हणावी लागेल. एक मोठी धावसंख्या म्हणावी लागेल. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय की नवली संघ. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा विकी टू रुपेश. ओ माय गुडनेस. चेंडू भिरकावून दिलाय. षटकार.
रुपेश फळे इज ऑन फायर. फेविकॉल का जोडे टूटेगा नाही याचं प्रात्यक्षिक मैदानावर दाखवतोय. लाजवाब फलंदाजी होते, डोळ्यांचं पारणं फेडावं अशी फलंदाजी दोन फलंदाजांच्या माध्यमातून बघायला मिळतीये. रुपेश फळे आणि अजित फळे आपल्या बॅट मधनं आगोगतायत. चांगलं मनोरंजन होताना दिसतं या ठिकाणी क्रिकेट प्रेमींचा आणि पुरेपूर षटकारांचा पुरेपूर लाभ घेताना या ठिकाणी म्युझिक स्टार मनोज साबळे. नक्कीच क्रिकेट विथ द म्युझिक. ओ पुल आणि चेंडू पुल जातोय. सक्सेसफुल षटकार. धन्यवाद डीजे. खाडे सर, या ठिकाणी किन्हवली संघाचा प्रत्येक गोलंदाज हतबल झालेला दिसतोय तो चेरोली संघाच्या फलंदाजांसमोर. नक्कीच सर, कुठेतरी आत्मपरीक्षण करावं लागेल कारण तब्बल धावा पोहोचतायत 88 धावांवर. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 4. 100 पार करेल का हा प्रश्न आहे. हे उत्तर मिळेल या 4 चेंडू मध्ये. ओ पुन्हा एकदा रुपेश. चार धावांनी धावसंख्या वाढतीये, पोहोचते 6 धावांनी धावसंख्या वाढतीये, पोहोचतीये 94 धावा. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स बाय रुपेश आणि अजित. नेमकी कुठला टप्पा गोलंदाजीसाठी वापरावा हा मोठा प्रश्न पडला असेल तो नक्कीच सर, प्रत्येक चेंडू फुटबॉल सारखा दिसतो या दोन फलंदाजांना. वैयक्तिक 38 धावांवर खेळतोय रुपेश, वैयक्तिक 42 धावांवर खेळतोय अजित. पण दोघांपैकी कोणाची तरी एकच अर्धशतकी खेळी या ठिकाणी होण्याची शक्यता आहे कारण पुरेसे चेंडू मिळणार नाहीत त्यांना आता. सर तब्बल 80 धावांची पार्टनरशिप होती आहे. क्या बात आहे. या टुर्नामेंट्स मधील सर्वात मोठी पार्टनरशिप म्हणावं लागेल आता. नेक्स्ट बॉल वन्स अगेन रुपेश फळे टू विकी. ओ या ठिकाणी पंचांनी निर्देशित करतात, दंडित करतात. हा वाईट चेंडू असेल. सुधीर धोंडू फळे यांच्याकडनं एक बक्षीस आलाय. 6 चेंडू आणि 6 षटकार जर लगावले तर 501 रुपयाचं बक्षीस असेल. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं लॉफ्ट केलाय. चेंडू वेगवेगळ्या झोन मध्ये येतोय. काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये चेंडू जातोय. भैरव देशमुख कलेक्ट करतात चेंडू. सिंगलच मिळते या चेंडूवर. या सिंगलला धावसंख्या पोहोचते धावफलकावर 96 धावा. अजित फळे नक्कीच 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 जर षटकार लागले तर सर अर्धशतक कंप्लीट करू शकतात. निश्चितपणे तसा प्रयत्न असेल अजित फर्डे यांचा अर्धशतकी खेळी पूर्ण करण्याचा. आणि तसंही अजूनही 1-2 षटक बसल्यानंतर 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. यावेळेस यॉर्कर, यावेळेस स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न झाला. विकीच्या माध्यमातून दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का. एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 न पुढे जातीये, पोहोचतीये 97 धावांवर. यानंतर होणारा सामना शेणवे संघ वर्सेस अल्याणी संघ. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचा आहे. हॅलो, नक्कीच या पुढचा सामना. ओ यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार बघायला मिळतोय. चेंडू वन बाउन्स ओव्हर द 4 रन्स, 4 धावा. षटक संपताय. धावसंख्या झाली आहे 102 धावा. यानंतरची होणारी सेमीफायनल 2 ची लढत शेणवे वर्सेस अल्याणी संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण टॉस साठी यायचं आहे आणि 102 धावांचं टार्गेट ठेवलंय ते चेरवली संघानं किनवली संघासमोर. अतिशय जबरदस्त बॅटिंग रुपेश आणि अजितच्या माध्यमातून. नक्कीच या सामन्याचा टॉस ज्या मान्यवरांच्या शुभार्थ होणार आहे. बोरिवली पोलीस लाईव्ह स्ट्रीमर ठाणे, प्लीज, ब्रांच ऑफिसर्स, कॅमेरा. PSI निलेशजी मोरे साहेब,
PSI योगेशजी पाटील साहेब, त्याचबरोबर सतीशजी सावंत साहेब आणि गाडवे साहेब, आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण टॉस का बॉक्स कक्षाकडे यायचे. या सामन्याचा टॉस होणार आहे आणि तो सामना आजच्या दुसरा सेमीफायनलचा सामना होणार आहे. साई स्टार आल्याने विपक्ष DS शेनवे. दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज यायचे. साई स्टार संघाचा कर्णधार प्लीज लवकर यायचे. रमेश शिंदे सर प्लीज आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. रमेश शिंदे सर. आणि नक्कीच हा एक मोठा सामना व्हायचे संकेत आहेत आणि नक्कीच आमचा कर्णधार नक्कीच नितीनजी निमसे सिनियर आणि माझ्या बाजूला नाना आहेत, शिवाय सर्व मान्यवर. टॉस होतो या सामन्याचा. Yes. नक्कीच साई स्टार आलेली संघाचा कर्णधार बोलेल. 6 षटकांचा सामना होईल. टॉस करा. आणि जिंकलेला आहे टॉस साई स्टार आलेली संघ. कॉंग्रॅच्युलेशन. काय निर्णय असेल सर? आम्ही प्रथम बॅटिंग घेऊ आणि शेनवा संघाविरुद्ध 70 धावांचा टार्गेट आम्ही 6 षटकांच्या मध्ये मानत. नक्कीच खूप मोठे फलंदाज आहेत या संघामध्ये, शेनवे संघामध्ये. मात्र कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल. आल्याने संघाला आम्ही 6 षटकामध्ये 60 ते 65 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तसे आमचे चांगले असे गोलंदाज आहेत. मागाशा सामन्यामध्ये आमचे 2 गोलंदाज नव्हते, परंतु आता ते आलेले आहेत. म्हणून आल्याने संघाला आम्ही 6 षटकामध्ये 60 ते 65 धावात रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच एक मोठी धावसंख्या उभारली जाईल. अतिशय महत्त्वाचा सामना आहे तुमच्यासाठी. सेमीफायनल 2चा सामना आहे. CPLचा प्रवास खूप छान झाला आहे. पुढचा प्रवास आणखी छान होतात. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नक्कीच मान्यवर पाहुणे आहेत. आम्ही विचारू इच्छितो आपल्याला की आपल्या 2 शब्दामध्ये मनोगत आणि आमच्या खेळाडूंना आपण मार्गदर्शन करायचं. नमस्कार. प्रथम आम्ही खूप आभारी आहोत आपले इथे आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल. आणि खूप चांगल्या प्रकारे नियोजन आहे. प्रवीण फरडे आणि त्याचे सहकारी यांचं खूप खूप अभिनंदन करतो मी. हे चांगली स्पर्धा ह्या आम्हाला ठिकाणी बोलवलं. आम्ही सगळे स्टाफ आलो. खूप चांगलं वाटलं की क्रिकेटच्या निमित्ताने इथे पूर्ण तालुका, मला आता कळलं की तालुक्याच्या लेवलला तुम्ही अरेंज केलं आहे. आणि अशा प्रकारे एक स्नेहसंमेलनच झालं आहे. चांगलं नियोजन केलेलं आहे. आणि दोन्ही संघांना आता जे आहेत आणि पुढील संघांना पण आमच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद सर. मनापासून आम्ही कधी नाही यायचं इकडे इगतपुरीमध्ये ठरवली, पण आपल्या प्रवीण भाऊंनी जी प्रीमियर लीग भरवली, अरे धन्य चेरवले. क्या बात आहे, क्या बात आहे. जोरदार टाळ्या वाजवा. कारण मित्रांनो आवाज कोणाचा? महाराष्ट्राचा. क्राईम डिपार्टमेंट सांभाळणारे सर आणि निलेशजी मोरे साहेब आले. त्यांचे मनपूर्वक स्वागत आणि त्यांचे आभार. एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर. जय भीम, जय भीम के नारे पे खून बहता है तो बहने दो, लाठी गोली खाएंगे फिर भी प्रवीण फरडे के टूर्नामेंट में हम अगले साल आएंगे. क्या बात है. जोरदार तालियां इस शेर के लिए. ऑफिशियल इन्फॉर्मेशन फ्रॉम द टॉस का बॉक्स. साई स्टार आल्याने ओन द टॉस and elected to bat sir. And over to box रमेश शिंदे सर and दत्ता पडे सर. थँक यू. सुरुवात करायची. पहिला चेंडू चेरोल एक्सप्रेस. ओ माय गुडनेस. पहिला चेंडू. क्या बात है. पिंटू शाहने आपला क्लास दाखवलाय. जर तुम्ही मारू शकता तर आम्ही देखील मारू शकतो. या वेळेस किनलचा ब्रँड पिंटू शाह मिड विकेट झोन मध्ये येतील 6 धावा षटकार.
धन्यवाद डीजे मास्टर बँजो मास्टर. काय धून वाजवली जाते ज्या पद्धतीने जर बघितलं आपण तर CPL 2021 दिवस क्रमांक 11 सुवर्ण. नक्कीच ड्रोन ड्रोन मॅचला या ठिकाणी निश्चितप्रमाणे सुरुवात करायची आहे. पहिले चेंडू 6 धावा आल्यात पिंटू शहाच्या बॅट मधून. गौरव सावंत असाल यायचे गौरव सावंत. ओ पुन्हा एकदा ऑन साइडला यावेळेस सरळ बॅट मधून व्ही शेप मध्ये. क्या बात आहे. ऑन द राईट फटका पिंटू शहा. ती तलवार टाकली आहे. किनवलीचा प्लॅन या ठिकाणी बघतोय. क्या बात आहे. बॅक टू बॅक 2 षटकार. हम भी आग से खेलते ये दिखाते हुए पिंटू शाह. क्या बात आहे. ज्या अग्निशी खेळतात म्हणतात ना पाण्याशी अग्निशी खेळू नये, परंतु मला वाटतं किनवलीकरांना या ठिकाणी सवय. PSI निलेशजी मोरे यांच्याकडून या षटकारांसाठी तब्बल 500चं कॅश प्राइज आले पिंटू शाह यांच्यासाठी. धन्यवाद. टाळ्या होऊन जातात होतात. क्या बात आहे पिंटू शाह. शिंदे साहेब काय म्हणू शकता. खतरनाक बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग पिंटू शहाजी. परफेक्ट या ठिकाणी जर बघितला तर पूर्णपणे यॉर्कर चेंडू पद्धतीने हाताळला होता. 2 चेंडू जर बघितला तर गुड लेंथ वर ठेवले होते. त्यानंतर 2 षटकार खर्च केले. तिसरा चेंडू चांगला हाताळला गेला. एकदा मिळाली स्ट्राईक रोटेट झाली आणि 13 धावा फुलकावर. 102 धाबींची गरज आहे. 6 षटकामध्ये तब्बल 100 पार करायची आणि त्यासाठी प्रत्येक षटकामध्ये तब्बल तुम्हाला 17 धावा हवेत. 17 धावा प्रत्येक षटकात म्हणजे 6 षटकामध्ये 17 धावा काढायचे. आणि अशा परिस्थितीमध्ये आक्रमण तर पहिल्या चेंडूपासून करावा लागेल. खतरनाक बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. ओ यावेळेस ऑन साइडला फिरवला. क्या बात है. इस बार उडाया और छक्का पाया. क्या बात है. जर पिंटू शाह मारू शकतो तर राहुल शिंदे तरी धन्यवाद डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. जो मारतोय छक्का आता सध्या चेरोली प्रीमियर लीग मध्ये तोच आहे क्रिकेट बॅटिंग टीमचा एक्का. क्या बात है. क्या बात है. ये दोन्ही एक्केच आहेत. इरादा रखो पक्का. अगले बॉल पे भी मारो छक्का. बस यही है दुआ. खतरनाक कमेंट्री या ठिकाणी चालू आहे. कारण बॅट्समन ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत प्रेक्षक वर्ग देखील सातत्याने युट्यूबच्या माध्यमातून आणि संपूर्ण मैदानावर देखील तुडुंब गर्दीने सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून येत आहेत. हे विशेष करून मी लक्ष वेधू इच्छितो. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी CPL 2021 मध्ये पाहायला मिळते. गर्दी नाही जायली आहे. उन्हानी झाली आहे माणसाची कायली. गर्दी नाही जायली पण प्रीमियर लीग आहे ना 1 नंबर जायली आहे. मारायचा आहे छक्का. बॅट्समन आहे पक्का इरादा आहे. अरे भाई मारो बस. 4 चेंडू मध्ये तब्बल 19 धावा. प्रत्येक षटकामध्ये 17 धावींची गरज आहे. आहे नाही. सूरज ओ सर बॅटन ऑफ केला. अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग ऑफला. प्रवीण फडे मेजर स्वतः येत आहेत. डायरेक्ट थ्रो. इट कुड बी टाइट आणि बॅट्समन शुड बी कम्प्लीटेड 2 रन्स. 2 धावा अतिशय वेगाने पिंटू शाह कंप्लीट करतोय. या 2 धावेने धावसंख्येला आकार. धावसंख्या चांगल्या पद्धतीने सजली गेली. आमचे जे 21 मित्र धावा. आहेत प्रवीण फरडे चोर पकडण्यामध्ये एकदम सक्षम आहेत आणि धावा घेण्यामध्ये पण एकदम सक्षम आहेत आणि धावा वाचवण्यामध्ये षटकार मारण्यामध्ये पण ते माहीर आहेत. आणि पुढचा चेंडू यावेळेस आपण बघितलं तर पत्राला इथं दाखवलं होतं. पुन्हा एकदा प्रवीण मेजर. आता मात्र दुसरी धाव मिळणार नाहीये. एकच धाव. कारण प्रवीण फडे सर मेजर साहेब एक भिंत आहेत. चेरोली संघाची आधार स्तंभ आहेत. ज्या पद्धतीने हे संपूर्ण चेरोली संघाला त्यांनी सेमीफायनल मध्ये पोहोचवलंय. एकट्या प्रवीण मेजर यांनी जर बघितलं तर वैयक्तिकरित्या 152 रूमची आमची बोरिवली पोलीस यांची एक भिंत आहे. तशी चेरोली प्रीमियर लीगची पण एक भिंत आहे. प्रवीण भाऊ फरडे मराठी कलाकारांमध्ये होते.
लक्ष्मीकांत बेर्डे, तसे आमचे आहेत मित्र प्रवीण भाऊ फरडे, आणि त्यांचा षटकार आणि चौकार पाहण्यासाठी स्वतः पोलीस निरीक्षक योगेश पाटील आणि निलेश मोरे साहेब मैदानावर हजर आहेत. आम्हाला पाहिजे षटकाराचा गजर. आम्ही मैदानासाठी थांबलोय. साहेब प्रवीण भाऊ हजर इकडे. निश्चितच जर चौकार षटकारांची आतिषबाजी होणार साहेब, कारण हे मैदान चौकार षटकांसाठी प्रचलित आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं तर बॅट्समन देखील हे दोन्ही बॅट्समन मध्ये तितकी क्षमता आहे. पिंटू शाह असतील तर नंतर राहुल शिंदे असतील. हे दोन खेळाडू नुसती नावे नाही आहेत तर ब्रँड झाली आहेत. या संपूर्ण विभागाची शान झाली आहेत. एस के मास्टरमाइंड ओ यावेळेस लॉफ केलाय. क्या बात आहे. परफेक्ट मिडल देव फटका बाहेर मिळतो. चेंडू सीमारेषा पलीकडे लंब बॉल लाईनच्या बाहेर हा येतोय. राहुल शिंदेच्या बॅट मधून एक क्लासिक चौकार. साहेब जीवन आहे करी कसोटी राजा, मागे वळून पाहू नका. येईल कोणी तारवया, वाट कुणाची पाहू नका. हे सारं जग जिंकायचं आहे. हार कधी मानू नका, कारण विजय हा तुमच्या जवळच आहे. जिंकल्याशिवाय साहेब तुम्ही थांबू नका. असताना आम्हाला उभे आडवे करावे लागते रजिस्टर. ओ विकेट घेण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. झेल घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि क्या बात आहे. या ठिकाणी अप्पा मेजर धावून आले. अप्पा मेजर क्या बात आहे. राहुल शिंदे काही संपुष्ट. राहुल शिंदे इज बॅक टू द डगआउट. थँक्यू विजय. आणि नक्कीच आमच्या मान्यवरांचा जे मान्यवर पाहुणे आले होते, नक्कीच थोडा वेळ द्यायचा आमच्यासाठी. यावेळी मात्र पहिला गडी बाद होतोय सर किनोली संघाचा. राहुल शिंदे बॅक टू द पेव्हिलियन झाल्यानंतर आता मात्र भैरव येतोय. भैरव देशमुख काहीतरी कामगिरी करावी लागेल. येस एस बी डेकोरेटर्स ही छान सजावट आम्हाला पाहायला मिळते. धन्यवाद. आणि आमचे डीजे ऑपरेटर अनिलजी विषय आपल्या दोघांचा सहर्ष आभार आहे. धन्यवाद. या 11 दिवसांमध्ये आपण जी सेवा दिली आमच्यासाठी. येस इट इज वन्स अगेन एस के आरज ऑन हिज बॉलिंग मार्क अँड देयर इज पिंटू शाह रेडी टू थ्रो दॅट बॉल आउट ऑफ द पार्क. कॅन ही बी पॉसिबल? कॅन ही बी डन दॅट? येस इट इज. येस, towards the cow corner zone and swiftly racing towards the boundary line for 4 runs. यहाँ तक कि देखा था बहुत ही महत्वपूर्ण मैच है. ये दोनों टीमों के लिए सेमीफाइनल एक चलता हुआ, जहाँ तक कि 102 रनों का लक्ष्य लेके ये किनौली टीम यहाँ पे उतरी है. अब तक की बहुत बढ़िया बल्लेबाजी. अगली गेंद पिंटू शाह के लिए. इस बार गेंद को बहुत ही बढ़िया खेला है. गेंद आएगी लॉन्ग ऑफ क्षेत्र में कवर स्वीपर की और वह प्रवीण जी परडे गेंद को रोकेंगे, वापस देंगे सूरज परडे. तब तक के 3 रन दौड़कर पूरे किए दोनों बल्लेबाजों ने और ये 3 रन जोड़े जाएंगे स्कोर कार्ड पर. स्कोर जाकर पहुंचा 33 रन 33. लॉस ऑफ 1 विकेट here in this very important match played between संदेश स्पोर्ट्स छेवली वर्सेस विलास स्पोर्ट्स किनौली. तो यकीनन 102 रनों का लक्ष्य है तो दबाव महसूस करते होंगे ये दोनों बल्लेबाज. लेकिन पहली गेंद के साथ रनों की जो अवसर है वो रखी जा रही है पिंटू शाह और राहुल शिंदे के दोनों बीच. लेकिन अब तो राहुल शिंदे डगआउट में वापस जा चुके हैं. अब तो भैरव देशमुख है उसके साथ दे रहे हैं. लेकिन एसके बहुत ही तजुर्बा है एसके के पास ऐसे मैचों का और इस बार कमबैक करता हुआ अब भैरव देशमुख इस ओवर में पहली गेंद का सामना करेंगे. तैयार है वह यस के आरज. बहुत ही बढ़िया खेल का प्रदर्शन दोनों टीमों की ओर से. अगली गेंद इस बार गेंद को खेला है. गेंद जाएगी स्ट्रेट रीजन में जाएगी. यस इट इज
और सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। थँक यू। आणि या 4 धावा जोडल्या जातील धावफलकावर आणि धावा जाऊन पोहोचतायत। 37 धावा जरा वेगाने घ्यायचे, अजून 2 सामने मित्रांनो व्हायचे आहेत। किनवली संघ सहकार्य करा प्लीज, कारण आपल्याला हा सामना मस्ट विन आहे। दोन्ही संघांसाठी फायनलचं तिकीट मिळणार आहे या सामन्यानंतर। यस की आरज हो, इस बार पॉइंट के सर के ऊपर से गेंद जाएगी डीप थर्ड मैन की तरफ। वह फील्डर है, गेंद को रोकेंगे, वापस देंगे तब तक कि 2 रन दौड़कर पूरे किए दोनों बल्लेबाजों ने और स्कोर जाकर पहुंचा 39 रन, 1 विकेट की नुकसान पर। प्लीज किनवली संघाचे प्लेयर्स डगआउट मध्ये बसायचे। किनवली टीम आपल्याला पेनल्टी लागू शकते, प्लीज आपण डगआउट मध्ये बसायचे। नक्कीच आतमध्ये बसायचे, सहकार्य करा। अतिशय मानाची स्पर्धा आहे। सीपीएल म्हटलं की आमच्या पूर्ण विभागातली अतिशय मानाची स्पर्धा आहे। वी आर इन द लास्ट डे ऑफ CPL 2021, the 5th edition, and we are watching semi-final number 1 played between Sandesh Sports Cheroli versus Villa Sports Kinnauli. Your first inning completed 102 run target for Villa Sports, and somehow they started the match the way they are going to achieve this aim. 102 runs, still 39 runs on board, losing one important wicket, that is Rahul Shinde, one-man army from Villa Sports. Thank you, DJ. And here they required 63 runs just in 24 balls. So it looking so difficult, but not impossible, because cricket is game of complete uncertainties. Anything can be happen here in this match. नक्कीच प्रत्येक विकेट साठी सुधीरजी फड यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे। चेरवलीच्या प्रत्येक गोलंदाजासाठी नक्कीच एक पर्वणी आहे। अजून एकच गडी बाद झाला आहे। किनवली संघाला जर ऑल आउट करत असेल तर नक्कीच खूप मोठ्या बक्षिसांची खैरात आहे। 100 रुपये पारितोषिक प्रत्येक गड्यासाठी। यावेळी मात्र रुपेश द मेजर ऑन बॉलिंग मार्क। 3 षटकं संपली, 3 षटकांचा धावसंख्या जाऊन पोहोचते 39 धावा, 39 रन्स। आणि नक्कीच एक मोठा सामना इथे पाहायला मिळतो आमच्या प्रेक्षकांना। यावेळी रुपेश रवींद्रजी वरकुटे सरपंच शेनवे ग्रुप ग्रामपंचायत आपण यायचे आणि व्यासपीठावर विराजमान व्हायचे, या सामन्याचा आनंद घ्यायचे। आमच्या युट्यूबवरच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। संध्याकाळचं सत्र थोड्याच वेळात सुरू होईल आणि नक्कीच जे 4 संघ सेमी फायनल मध्ये त्या संघाचे चाहते त्यांचे नक्कीच शुभचिंतक मैदानावर यायला सुरुवात झाली आहे। शेनवे संघ दिसेल पुढच्या सामन्यात। अरे काय येऊ नये, कारण माझा संघ, माझ्या गावचा संघ सेमी फायनल मध्ये अतिशय मानाच्या लीग मध्ये CPL 2021 पुढचा चेंडू रुपयेचा पिंटू शाह भैरवसाठी। यावेळी स्टीअर केलं चेंडूला मिड विकेट झोन मध्ये, झेल होईल का? येस इट इज, विकेट डीजे। नक्कीच आम्ही म्हणतोय यांसारख्या मोठ्या लीग एकमेकांच्या सहकार्यातून भरत असतात। तुम्ही जर पाहू शकला तर माझ्या बाजूला, माझ्या डाव्या बाजूला असं व्यक्तिमत्व आहे की या मैदानावरच्या प्रत्येक टुर्नामेंट साठी ज्यांचं सहकार्य राहिलेत असे आमचे NK भेरे। माझ्या उजव्या बाजूला हरेश भेरे आणि भूषण भेरे, स्कोर रायटिंग करण्याचा 11वा दिवस आहे। सुरेख योगदान मिळाले, धन्यवाद। आणि पुन्हा वळूया या सामन्याकडे। रुपेश यश मिळवतोय, बॅक टू द पॅव्हिलियन भैरव देशमुख आणि नवीन फलंदाज येतोय मनोज गायकवाड। पाहूया काय करतील। अजून एक खूप मोठं आव्हान आहे। स्टिल 63 रिक्वायर्ड जस्ट इन 22 बॉल्स। पुढचा चेंडू रुपेश टू पिंटू, येस व्हाट अ बँग, विल बी कॅच। ओहो, खूप प्रयत्न, सरतीचे प्रयत्न केले मात्र झेल सुटला। प्लीज प्रवीण परडे, ही इज अ मेजर, डोंट वरी अबाउट हिम। नक्कीच मेजर आहे ते, डाईव्ह केलं, झेल घ्यायचा प्रयत्न, सदरक्षणाय
खलं निघलं नाही. स्वतःचं रक्षण करता करता दुसऱ्यांचं रक्षण करणारे आमचे मेजर प्रवीण फर्डे. नक्कीच डाईव्ह केलं आपल्या संघासाठी 100% डेडिकेशन. नक्कीच रुपेश फर्डे आपल्या संघासाठी सुरेख कामगिरी करतोय गोलंदाजीमध्ये. पुढचा चेंडू पिंटू शहासाठी काय होईल, प्रहार येईल का मोठा? हो हो, डाऊन द लेग. मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय यस स्टँड वरून. सुरेख कमबॅक रुपेश करतोय ते. धावा अजूनही बऱ्याच गोळा करायचे किनवली संघाला. चेंडू मात्र मुठीतल्या वाळूसारखे अगदी वेगाने कमी कमी होत चाललेले आहेत. आणि यावेळी मात्र थोडासा प्रेशर बिल्डअप झालाय पिंटू शहा आणि नवीन फलंदाज मनोज गायकवाड यांच्यावर. वाय नॉट, बिकॉज दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट मॅच फॉर बोथ. बट इफ दे लूज दे आर डिझर्विंग वन ऑफ द 4 ट्रॉफीज. नक्कीच चौथं पारितोषिक लागू आहे हारलेल्या संघासाठी. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. क्रॉस द स्टंप्स जाऊन खेळण्याचा प्रयत्न, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र धाव घेतली जाणार नाही मला वाटतं. कारण पिंटू शहा बॅलन्स गेला मित्रांनो. आमचे रमेश शिंदे सर नेहमी सांगत असतात बॅलन्स किती महत्वाचा. आणि बॅलन्स असेल तर मग जीवन असू द्या, खेळ असू द्या, नाहीतर बँक असू द्या, बॅलन्स अतिशय महत्वाचा. 2 मिनिट थांबवा सामना. आल्याने संघाचे खेळाडू प्लीज आपण त्या व्यक्तीच्या बाहेर यायचे, प्लीज सहकार्य करा. प्रेक्षक पण, प्रेक्षक. आणि यावेळी सामना ऑन होतोय. यावेळी पिंटू शहा प्रयत्न करतोय, शर्तीचे प्रयत्न करतोय सामनामध्ये. कारण पिंटू शहा असा खेळाडू आहे शेवटच्या क्षणापर्यंत सामना सोडणार नाही. ओहो, यावेळी चेंडू आलेला आहे मेजर यांच्याकडे. चेंडू कलेक्ट केला जाईल, वापस दिला जाईल. तोपर्यंत 1 धाव मात्र शक्य आहे. ती धाव पूर्ण केली मनोज आणि पिंटू शहा यांनी. 1 धाव वाढली धाव फलकावर. धाव फलक जाऊन पोहोचते 43 धावा. 43 रन्स, लॉस ऑफ 2 इम्पॉर्टंट विकेट्स. विलास स्पोर्ट्स इन दिस व्हेरी इम्पॉर्टंट मॅच. आणि नक्कीच सीपीएल अंतिम पर्वाकडे जाते. आता मात्र आमच्या ह्या सामन्यानंतर 2 सामने शिल्लक, सेमीफायनल 2 आणि फायनल. नक्कीच आमच्या प्रेक्षकांसाठी पर्वणी शेरवली संघ आमचा संदेश स्पोर्ट्स एक ह्या शहापूर मधला नावाजलेला आणि नामांकित पहिल्या 5 संघांमधला संघ म्हणजे संदेश स्पोर्ट्स शेरवली. आणि नक्कीच त्या संघाला आम्हाला पाहायला आवडेल फायनल मध्ये. हु विल बी देअर अगेन्स्ट देम, DS शेनवे और मे बी साई स्टार अल्यानी. नक्कीच चेंडू शिल्लक आहेत अजूनही 18 आणि धावांची गरज आहे अजूनही. 59 59 रन्स रिक्वायर्ड जस्ट इन 18 balls. You know the player in international level, Khairan Pollard, who first scored 18 ball 51 runs and gave the win a victory for West Indies Champions Trophy. Now मयूर मायकेल बेवन, मला वाटतं चेरोलीचा मायकेल बेवन आहे मयूर. तो सामना कोण विसरेल. पहिल्याच दिवशीचा संदेश स्पोर्ट्स क्वालिफाय झाला सुपर 16 साठी आणि त्याला कारणीभूत होतो ह्या मयूरचं 1 षटक. अतिशय महत्वाचं षटक हँडल केलं होतं मयूरनं, मायकेलनं. यावेळी काय करेल, धावा खूप जास्त आहेत मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, इथे काही होऊ शकतं. पिंटू शहा स्टील ऑन द क्रीज, मे बी पॉसिबल. 59 just in 18 balls. Mayur ready to bowl his first ball in this over. Over number 5th. Sorry, 4th. यावेळी मयूर काहीसा प्रॉब्लेम येतो रनअप मध्ये. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येईल, गोलंदाजी करेल. आणि पिंटू शहा मात्र तिकडे सज्ज आहे चेंडूला सीमा पार धाडण्यासाठी, कारण दुसरा पर्याय नाहीये. Ones and twos can't work here for Vilas Sports Kinoli. They desperately required 4s and 6ers. Yes, it is very nicely bowled. Good line and length. Mayur, you are rocking here. Mayur, Michael Bevan for Cherevli team. यहाँ तक कि बहुत ही बढ़िया प्रदर्शन रहा है चेरोली टीम का इस मैच में. और 101 रन स्कोर कार्ड पर लगाने के बाद गेंदबाजी और फील्डिंग ये दोनों डिपार्टमेंट में बहुत ही अच्छी प्रदर्शन करते हुए अपने देखा. प्रवीण मेजर को वो कैच का अटेम्प्ट किया था, कैच नहीं हुआ लेकिन 2 रन अपने टीम के लिए बचाए. अगली गेंद हो, इस बार क्या हुआ, बहुत ही बड़ी अपील होता हुआ लेकिन हमारे अंपायर नीलू महाजन थर्ड अंपायर की ओर जाते हुए लेग बिफोर का सिग्नल एंड सॉफ्ट सिग्नल इज नॉट आउट. लेट्स सी राजेश जी फोड़े, decision on pending.
नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम राहील. तुम्ही दाद मागू शकता, वाद घालू शकत नाही. यावेळी मात्र पंचांचा निर्णय अंतिम असेल. आणि ह्या स्पर्धेमध्ये आज 11वा दिवस आहे, अजून एकही वादग्रस्त निर्णय आलेला नाही आणि कोणी पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. आणि तशी कामगिरी आमच्या सगळ्याच ऑफिशियल्स पंचांची झालेली आहे. आज अंतिम सत्रातले फक्त 2 सामने शिल्लक आणि नॉन स्ट्रायकर एंडला असलेले खेळाडू प्लीज. आणि पंचांचा निर्णय येतोय नॉट आउट. येस इट इज. यावेळी मात्र ते अपील धुडकावून लावलं गेलं. नक्कीच मायकेल मयूर सुरेख गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आणि करावी लागेल, कारण धावांचं लक्ष भरपूर आहे किनोली संघासमोर. मात्र आता थोडीशी डेस्परेसी दिसते मला पिंटू शहा यांच्या चेहऱ्यावर, कारण ते फटके येत नाहीत, आता ते कनेक्शन होत नाहीये. व्हायला हवं ते कनेक्शन. एक रोमांचक सामना आमच्या प्रेक्षकांसाठी. हो यावेळी अतिशय मला वाटतं बाहेरून चेंडू ट्रॅव्हल झाला असावा. पंचांचा निर्णय तो वाईट चेंडू. 1 धाव जोडली जाईल स्कोअर कार्डला. स्कोअर कार्डवर धावा होत आहेत 44 4-4. आणि नक्कीच मयूर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. हे षटक टाकलं जाईल. हे चेंडू यस यावेळी चेंडू जाईल काऊ कॉर्नर झोन. वाईड इज मिड ऑफ. येस इट इज मिड ऑन. 4 धावा मिळतील. यावेळी मात्र मयूर कमबॅक करावं लागेल. अजूनही खूप साऱ्या धावा गोळा करायचे त्या किनोली संघाला. हो यावेळी चेंडूला दिशा दिली. ऑफ साईडच्या दिशेला मेजर आहे तिथे चेंडूला कलेक्ट करतील, परत देतील. तोपर्यंत आरामात 1 धाव पूर्ण केली जाईल दोन्ही फलंदाजांकडून आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 49. 49 रन्स. अजूनही त्रेपन्न धावांची गरज आहे अजून हा सामना जिंकण्यासाठी किनोली संघाला. आणि चेंडू मात्र अगदी वेगाने कमी होत आहेत. हाफ ट्रॅकर दिशा दिली. ऑन साइडला चेंडू केला मिड विकेट झोन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहे. मात्र एकच धाव मिळेल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही होणार आहे. इथे मात्र पिंटू शहाला स्ट्राईक दिली जाईल मनोज कडून. धाव संख्या आता मात्र 50 अर्धशतक लागतं धावांचं ते किनोली संघाचं आणि अजूनही 52 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी 102चं लक्ष्य आहे. मात्र ते कुठेतरी अशक्य वाटू लागलेलं आहे. मोठं आव्हान होतं. पिंटू शहा एक मोठा फलंदाज आहे. यावेळी ते करून दाखवावं लागेल. मित्रांनो पास्ट आणि फ्युचर अजिबात महत्व नाही. क्रिकेटमध्ये महत्व आहे तुमच्या प्रेझेंटला. दरम्यान पिंटू शहा बॅक टू द पॅव्हिलियन. यस इट इज मायकेल युवराज. आणि नक्कीच आपण टीम मीटिंग नाही करायची. चेरोली संघ वेळ खूप जातोय आणि आणखी 2 सामने आपली यायचे आहेत. अपकमिंग क्लॅश आहे साई स्टार अल्यानी वर्सेस DS शेनवे. सेकंड सेमीफायनल. अगदी सकाळच्या सत्रापासून सुरेख संगीत ऐकायला मिळतं आमच्या प्रेक्षकांना आणि मुकेशजी परडे यांनी ही संधी निर्माण करून थँक्यू. आणि नक्कीच यापुढे आम्हाला आई तुझं देऊलं हे गाणं ऐकायला मिळेल आमच्या म्युझिक मधून. आणि आता मात्र तो गोलंदाज येतोय. या एक्सप्रेसला पहिल्या षटकामध्ये डिरेल करण्याचा प्रयत्न झाला होता पिंटू शाह आणि राहुल शिंदे कडून आणि ती एक्सप्रेस डिरेल झाली देखील होती, घसरली देखील होती आणि तब्बल 22 धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या. मात्र यावेळी कमबॅक करेल का सूरज फर्डे चेरेवली एक्सप्रेस. Yes, it is. Ready on his bowling mark. There is Manoj Gaikwad. Ready to face. Yes, this time steers towards the onside. 1 run completed. Try to second. But only 1 run possible there. And this 1 run will add it into the scorecard. And scorecard moves on. 51 runs. Still 51 required. जितके झालेत तितकेच पाहिजेत. चेंडू मात्र खूप कमी आहेत.
कारण 36 चेंडूंमध्ये जेव्हा 101 धावा पूर्ण केल्या गेल्या शेरवली संघाकडून, कुठेतरी एक मोठा धावांचा डोंगर समोर दिसू लागला होता. सुरुवातही तशी झाली होती किनवली संघाची, मात्र तो मोमेंटम कायम राहू नाही शकला. यावेळी मात्र आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता. एक स्लोअर वनचा मारा झाला. एक्सप्रेस आहे शेवटी, शेरवली एक्सप्रेस जरी म्हटली तरी स्लोअर वनचा नक्कीच मारा झाला आणि एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळालं ते सूरजला. नक्कीच युट्यूबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आणखी एक पर्वणी, आणखी एक मोठा सामना येतोय. साई स्टार आल्याने वर्सेस DS शेनवे. हो हो, पुन्हा एकदा तीच लाईन अँड लेंथ. स्वतःच्या पहिल्या ओव्हरला कम्पेन्सेट करतो सूरज, कारण बॉलिंगचं अनालिसिस पूर्ण चेंज झालं होतं पहिल्या षटकामध्ये. हे षटक, दुसरं षटक वैयक्तिक आहे, मात्र सामन्याचं मात्र 5वं षटक आहे. कुठेतरी कम्पेन्सेट करतोय सूरज स्वतःलाच. शेनवे आणि अल्लानी संघ बॉल चॉईस करला यायचे प्लीज. कर्णधार, ओहो, यू मिस, आय डेफिनेटली गोइंग टू हिट. दिस इज आयडेंटिटी ऑफ शेरवली एक्सप्रेस. सूरज बर्डे विजय. Very nice music for all the viewers, all the spectators. Next ball, Cheruli Express to Amjad. Oh, direct hit, and this is yet another identity of Suraj Burde. DJ. शेनवे संघ आणि अल्लेनी संघ बॉल चॉईस करला. लवकर या, वेळ जातोय प्लीज. दुसरी अनाउन्समेंट आहे, आपण अतिशय मानाची लीग खेळत आहात. आनंद नंतर साजरा करा विजयानंतर, मात्र आता तरी आम्हाला सहकार्य करा. जयेश खापरे प्लीज. हो, दिस टाइम स्टीअर टुवर्ड्स द लॉंग ऑन रिजन अँड देयर इज फिल्डर. हो, प्रवीणजी फळे मेजर. And 2 runs successfully completed by Amjad and Manoj. And 2 runs can't work here, they knows, but they are just entertaining themselves. And only formalities remaining of this match. And they will play yet another 6 balls, the last over, and the result is completely gone in the favor of Sunday Sports. So, श्याम पडवळ आमचे कॉलेजचे मित्र आहेत. नक्कीच आणखी एक धक्का द्यायला तर दे धक्का, आणखी एक धक्का द्यावा लागेल. अस्तोनी संघाला धक्का दिला आणि यावेळी मात्र ती गर्दी बाजूला केली. प्रवीणजी वाघेरे आणि गणेशजी तारमळे, आपलं सहर्ष स्वागत आहे मेजर. आपण व्यासपीठावर बसायचंय आणि व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा. सामन्यामध्ये रंगत राहिली नाही, मात्र औपचारिकता आहे. यावेळी चेंडू जातोय काऊ कॉर्नर झोनच्या डोक्यावरून. हो हो, चेरो बाप्पाच्या दर्शनाला चेंडू जातोय. 6 धावा. नक्कीच धावांची गरज आहे. 43 धावांची गरज आहे 6 चेंडूंमध्ये. नक्कीच गणेशजी तारमळे आणि प्रवीणजी वाघेरे या 2 मेजरांचं इथे आगमन झालंय. नक्कीच सदरक्षण आयोग, खलनिग्रहण आयोग हे ब्रीद उलाशी घेऊन महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत असलेले हे 2 मेजर आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या CPLच्या व्यासपीठावर. आपण विराजमान होऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. सामना रंगतोय संदेश स्पोर्ट्स चेरोली विपक्ष विलास स्पोर्ट्स किनवली. स्कोर अजूनही 63 धावा झालेल्या आहेत. अजूनही 49 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हो, इट इज बँग्ड आउट ऑफ द पार्क, गोइंग अँड गॉन. 6 रन्स.
नक्कीच आमच्या टॉस का बॉक्स वरून आपल्याला मगाशी एक ऑफिशियल मिळालेलं आहे. पुढचा सामना आहे तो अपकमिंग मॅच येते साई स्टार आल्याने वर्सेस DS शेनवे. साई स्टार ओन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. नेक्स्ट बॉल. Oh, this time once again the same zone is picked and one bounce. Oh, very nice, very nicely built. Rupesh Major is there. आणि नक्कीच इथे वर्चस्व दिसतं ते आमच्या संदेश स्पोर्ट्स संघाचं. आणि नक्कीच तो संघ आता मात्र बुकिंग सुरू आहे. फायनलचं तिकीट सुरू आहे. ते तिकीट कोणाला मिळेल? सो नन अदर दॅन संदेश स्पोर्ट्स शेरोली, द ऑर्गनायझर टीम. प्रवीण फोर्डे मेजर्स टीम इन द एअर. प्लेयर विल कम अंडर इट. No man's land, but 1 run only taken, and here is formality of this match. फक्त फॉर्मॅलिटीज आहेत आणि सामना ऑलमोस्ट शेरवली संघाच्या बाजूने झुकलेला आहे. आणि नक्कीच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये तो आवाज ऐकणार आहात. द व्हॉइस ऑफ डोळखांब, हरिभक्त परायण रमेश महाराज शिंदे, आमचे आदर्श, आमचे गुरु. नक्कीच तो आवाज ऐकायला मिळेल पुढच्या सामन्यामध्ये. The man from Dolkham, the voice of Dolkham, voice of Shahpur, voice of Maharashtra, Ramesh Shinde sir. Please welcome into the commentary box. And here wins Sunday Sports Cherry, and the man of the match, none other than Rupesh Forde Major. Please come on into the Tosca box. थँक्यू सर, धन्यवाद. पिंटू शहा, आपण देखील यायचे आपल्या 500 रुपयाचं पारितोषिक घ्यायचंय.